नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनेलच्या वतीने आज मी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल चिकन बिर्याणी कशी तयार करतात आणि त्याला काय काय साहित्य लागते हे दाखवणार आहे। तर ही चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण बिरिस्ता तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी अर्धा किलो कांदे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्या स्लायसरच्या सहाय्याने ह्या कांद्यांच्या पातळ गोल चकत्या करून घेत आहे। अशा प्रकारे स्लायसरवर सर्व कांद्यांच्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या सर्व गोल चकत्या मी मोकळ्या करून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व कांद्यांच्या मी गोल चकत्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। तर आता बिरिस्ता बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। या गरम तेलामध्ये मी कांदा तळून घेणार आहे। हा कांदा छान सोनेरी रंगावर आलेला आहे। तर हा आता मी सर्व काढून घेते। अशा प्रकारे सर्व मोकळा केलेला कांदा मी ह्या तेलामध्ये तळून घेत आहे। तर आता आपला बिरिस्ता तयार करून झालेला आहे। तर आता आपण बिर्याणीसाठी भात तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ हा निवडून स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। अर्धा किलो बासमती तांदळांसाठी 4.5 कप पाणी मोठ्या पातेल्यामध्ये गरम करत ठेवत आहे। या पाण्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते। या उकळत्या पाण्यामध्ये 5 हिरव्या वेलची, दालचिनीचा तुकडा, 2 काळी मिरी, 2 लवंग, 2 तेजपत्त्याची पानं,
आणि थोडासा पुदिना घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालते. पाणी छानपैकी उकळलेलं आहे, तर ह्या पाण्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस आहे तो घालते. अर्धा तास झाल्यानंतर बासमती तांदळातील सर्व पाणी काढून हे तांदूळ मी गरम पाण्यामध्ये घालत आहे. तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घालून ढवळून घेत आहे. या बासमती तांदळाचा प्रत्येक दाणानी दाणा मोकळा होण्यासाठी हे बासमती तांदूळ शिजत असताना ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालते. भात चांगला शिजत आलेला आहे, तर मी आता गॅस बंद करते. भात छानपैकी शिजलेला आहे. बासमती तांदळाचा प्रत्येक दाणानी दाणा मोकळा झालेला आहे. तर आता आपण चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करूया. तर आता आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन बिर्याणी बनवण्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहेत. 3 चमचे घरगुती बिर्याणी मसाला, 3 चमचे धणे पावडर, 3 चमचे काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 1 अख्खं लिंबू, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे आलं, मिरची आणि लसूण यांची पेस्ट घेतलेली आहे. 400 ग्राम दही फेटून घेतलेलं आहे. तसंच तयार केलेला बिरिस्ताही घेतलेला आहे. पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीरही धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता ह्या चिकनमध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, चवीपुरतं मीठ, हळद, काश्मीरी मिरची पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, धणे पावडर, दही, पुदिना, कोथिंबीर, बिरिस्ता, लिंबाचा रस,
आता हे सर्व साहित्य चिकनला लावून घेत आहे. सर्व साहित्य आणि सर्व मसाले चिकनला लावून व्यवस्थितरित्या एकजीव करून घेतलेला आहे. तर आता हे चिकन मी मसाल्यांसहित 2 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देते. या चिकन बिर्याणीमध्ये मी कुठच्याही आर्टिफिशियल कलरचा वापर करणार नाही. तर त्यासाठी मी गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे. आता दूध गरम होत आलेलं आहे. तर ह्या दुधामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे. हळद घालून दूध ढवळल्यानंतर ह्या दुधाला जो पिवळा कलर आलेला आहे, ह्या कलरचा वापर मी बिर्याणीमध्ये करणार आहे. गॅस बंद करून हे दूध मी थंड करत ठेवत आहे. तर आता मोठ्या पातेल्यामध्ये बिरिस्ताचं तेल मी फोडणीसाठी घेत आहे. तेल गरम झालेलं आहे. तर ह्या तेलामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालत आहे आणि व्यवस्थितरित्या परतून घेत आहे. मॅरिनेट केलेलं चिकन पातेल्यामध्ये घालून व्यवस्थितरित्या ढवळून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते पाणी मी ह्या चिकनमध्ये ओतत आहे आणि हे चिकन मी मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे.
चिकन आपलं छानपैकी शिजलेलं आहे. आता गॅस बंद करते आणि आपण बिर्याणीसाठी जो भात तयार केलेला आहे तो भात ह्या सर्व चिकनवर पसरून घेते. भात व्यवस्थितरित्या पसरून झाल्यानंतर ह्या बिर्याणीला पिवळा रंग येण्यासाठी जे आपण दूध तयार केलेलं आहे ते मी ह्या भातावर पसरवून घेते. भातावर हळदीचं दूध पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर मी आता बिरिस्ता घालत आहे. बिरिस्ता घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आहे तोही पसरवून घालत आहे. आपली बिर्याणी सेट करून झालेली आहे. तर आता मी पातेल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून व्यवस्थितरित्या पॅक करून घेते. ॲल्युमिनियम फॉईल व्यवस्थितरित्या लावून झाल्यानंतर त्या पातेल्यावर मी घट्ट झाकण लावून बंद करत आहे. गॅसवर तवा ठेवून त्यावर बिर्याणीचं पातेलं ठेवत आहे आणि गॅस चालू करत आहे आणि 10 मिनिटं मीडियम आचेवर बिर्याणी दमवर शिजण्यासाठी ठेवत आहे. दहा मिनिटं झालेली आहेत तर मी गॅस बंद करते. आता मी बिर्याणीच्या पातेल्याचं झाकण उघडत आहे. बिर्याणीचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. बिर्याणीला छानपैकी पिवळा कलर आलेला आहे आणि आपली बिर्याणी छानपैकी शिजलेली आहे. आता मी ही वाफाळलेली अशी बिर्याणी मी प्लेटमध्ये काढून घेत आहे.
भाताचा प्रत्येक दाणानी दाणा मोकळा झालेला आहे. आपली स्वादिष्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. आपणही ती करून पाहावी आणि माझ्या जयमल्ला रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.